नमस्कार बंधू आणि भगिनींनो, चॅनलला सबस्क्राईब करा. दर्जेदार व्हिडिओ पाहायला मिळतील. लाईक करा, कमेंट करा किंवा व्हिडिओ शेअर करा. आता पूर्वीच्या काळी जी शिवाजी महाराजांचा काळ होऊन गेला, त्यानंतर कोल्हापूरच्या गादीला शाहू महाराजांची तिथं राजगादी मिळाली त्यांना. तर त्यांना राजगादी मिळाल्यानंतर त्यांनी जे कार्य केलं समाजामध्ये, ते अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य केलं आणि जे अंधश्रद्धा असते त्या अंधश्रद्धाला त्यांनी हद्दपार करण्याचा प्रयत्न केला. जात व्यवस्था आहे त्या जात व्यवस्थेला त्यांनी हद्दपार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा एक महान नेता ज्याचं धरण पाण्याचे प्रश्न आहेत ते पाण्याचे प्रश्न अनेक सोडवले. अशा या मोठ्या नेत्याने राधानगरीचं धरण बांधलं असेल, परत पाटगावचं धरण बांधलं असेल किंवा असे पाटबंधाऱ्याची जी कामं केली ते असे अतिशय वाखाणण्याजोगी कामं केलेले आहे. त्यानंतर मुलांचे शिक्षणाचे जे काम केलं ते अतिशय चांगल्या पद्धतीने केले. शिक्षणामध्ये वसतिगृहांची स्थापना केली, नंतर वेगवेगळ्या बोर्डिंग काढली. बोर्डिंग नंतर वेगवेगळ्या जातीच्या मुलांना स्कॉलरशिप दिली. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्यांनी मूक नाईक ह्या वृत्तपत्राच्या वेळी मदत केलेली आहे. ते मूक पत्र ज्यावेळी बंद पडलं त्यावेळेस त्यांनी सढळ हाताने मदत केलेली आहे. हा असा मोठा एक नेता आणि ह्याच्याविषयी बदनामी करण्यासाठी शाहू महाराजांची घसरगुंडी असा हा एक अपप्रचार केला. तो अतिशय चुकीचा केला अप्रचार. शाहू महाराजांची घसरगुंडी तुम्ही ऐकलं असेल, कारण ह्या लोकांना एवढा ऐकून एवढा मनस्ताप होतो की समाजसुधारकांच्या बाबतीत अशा घटना घडताना दिसत असतात. त्यानंतर गांधीजी असतील, बरेच मोठे मोठे असतील, नेहरू घराणे असेल, त्यांनासुद्धा बदनाम केलं जातं. नंतर अगदी आता अलीकडच्या काळातल्या नेत्यांना सुद्धा अशा प्रकारच्या त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये काही गोष्टी हेतुपुरस्पर जोडून त्यांची बदनामी करताना आपल्याला दिसत असतात. त्यामुळे शाहू महाराजांची घसरगुंडी आहे. हा जो लोकांनी जो उठवलेला एक वेगळा तरुण मुलाने असेल म्हणा किंवा ज्या वाईट लोकांनी जर हे जे केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीचं जर कोणी प्रसाराने प्रचार करत असेल तर त्याला अटक करण्यात यावी, त्याच्यावर आरोप घालण्यात यावे, त्याला गुन्ह्यात त्याला अडकण्यात यावं की ही जबाबदारी पोलिसांची आहे. तर अशा प्रकारची घसरगुंडी शाहू महाराजांची आहे ते कुप्रसिद्ध करण्याचं काम ह्या ज्या लोकांनी केलेलं असेल त्यांना जेरबंद करण्यात यावं. धन्यवाद मित्रांनो. हा जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करू शकता, कमेंट करू शकता आणि आपल्या मित्रांना तुम्ही पाठवू शकता. धन्यवाद.